बिट्स मधला जो तिसरा युनिट आहे त्यामध्ये मीन, ज्याला सिंपल ॲव्हरेज पण म्हटलं जातं, अरिथमेटिक मीन पण म्हटलं जातं, अरिथमेटिक ॲव्हरेज पण म्हटलं जातं. हे मीन किंवा ॲव्हरेज आपल्या व्यवहारात नेहमीच कामी येणारा असा घटक आहे. तर हे अरिथमेटिक मीन किंवा मीन कसं काढायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं, ह्याचा अभ्यास आपण करणार आहोत. Dear students, all of you know that data can be arranged in different series. Three series: simple, discrete series, and continuous series. Today, we are going to find out how in simple series. साध्या मालिकेमध्ये अरिथमेटिक मीन कसं काढायचं, सिंपल ॲव्हरेज कसं काढायचं, ह्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आता मीनचं सूत्र काय? तर समेशन x डिवायडेड बाय n. Mean is denoted by a, small letter a. It can also be denoted by x bar. Mean is equal to sum of values divided by number of values. The formula is a is equal to summation x divided by n. Sum x means sum of values. It can be sum m also. And number of values n. पण साध्या मालिकेमध्ये, सिंपल सिरीज मध्ये जी काही पद दिलेली असतील त्या सर्व पदमूल्याची बेरीज करायची. ते झालं सम ऑफ व्हॅल्यूज. आणि किती पद आहेत त्यांची संख्या पाहायची, म्हणजे नंबर ऑफ व्हॅल्यूज. तर मीन म्हणजे सरासरी असते. वर पदमूल्याची बेरीज घ्यायची आणि खाली पदांची संख्या घ्यायची, नंबर ऑफ व्हॅल्यूज घ्यायची, n घ्यायचं. तर उदाहरणाने आपण ते स्पष्ट करूया. Let's take the first example. Calculate the arithmetic mean of the following series. इथे 8 विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेले आहेत. मार्क्स आर गिवन 45, 50, 55, 64, 56, 42, 48, 40. आता ह्या दिलेले पदमूल्य जे आहेत त्यांची बेरीज करायची, म्हणजे सम ऑफ व्हॅल्यूज निघेल. So add up all these values. By addition we get 400. So total of all these marks is 400. And how many values are there? 8 values are there. So this is number of values. Sum of values divided by n. Sum of values, the total of values is 400 divided by number of values 8. 400 divided by 8, it comes to 50. 400 divided by 8 is equal to 50. So mean marks is equal to 50. Average is 50.
So arithmetic mean is average and it is 50 marks. Do you get it? पहा, आपण दिलेल्या सर्व मार्कांची टोटल केली म्हणजेच ती आली सम ऑफ व्हॅल्यूज. तर ती टोटल येते आहे 400. आता एकूण किती विद्यार्थ्यांचे मार्क दिले आहेत? 8 विद्यार्थ्यांचे. मग ते n आहे नंबर ऑफ व्हॅल्यूज. तर 400 भागिले 8 म्हणजे 50. म्हणजे हे सरासरी मार्क जे आपण काढले आहे ते आहे 50. तर अरिथमेटिक मीन ह्या सिंपल सिरीजचं होतं 50. आता पुढील उदाहरण पहा. नेक्स्ट मूव टू द सेकंड एक्झाम्पल. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज एज. आता हाच प्रश्न फाइंड आउट द अरिथमेटिक मीन ऑफ द फॉलोइंग सिरीज अशा पद्धतीनेही विचारला जाऊ शकतो. आता इथे एज इन इयर्स दिलेला आहे, वर्षामध्ये वय दिलेले आहे. इथे 10 व्यक्तींची वय दिलेली आहेत. एज इन इयर्स 30, 44, 45, 50, 55, 64, 56, 42, 48, 46. आता हे वयांचे आकडे आपल्याला दिलेले आहेत. आता सूत्र आपल्याला माहिती आहे मीनचं. आपल्याला ॲव्हरेज एज काढायचं आहे म्हणजे मीन काढायचं आहे. तर मीनचं सूत्र काय आहे? सम ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय n. मग सम ऑफ व्हॅल्यूज म्हणजे ह्या पूर्ण वयांची बेरीज करून टाकायची. बेरीज केली, आठवी बेरीज करून घ्या. Sum of values is 480. By adding all these ages, we get the total age 480. How many values are there? Number of values किती आहे? ते आहे 10. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? Sum of values divided by n. 480 divided by 10. आता 480 divided by 10 किती येईल? 48. मग ॲव्हरेज एज काय राहील? ॲव्हरेज एज म्हणजेच मीन एज. ते किती राहील मग? 48 इयर्स. म्हणजे ह्या ठिकाणी सरासरी वय आपण काढलेलं आहे. कशा पद्धतीने काढलेलं आहे मग दोन्ही उदाहरणामध्ये? तर ह्या साध्या सूत्राचा उपयोग करून सम ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय n. आता ते समेशन x डिवायडेड बाय n किंवा समेशन m डिवायडेड बाय n अशा पद्धतीनेही दाखवलं जातं. आता अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला घेता येऊ शकतात सिंपल सिरीज मध्ये. सपोज we are given that 3 workers got weekly wages as 800, 1200 and 1000. What is their average weekly wage? आता 3 कामगारांना अनुक्रमे 800, 1200, 1000 अशा पद्धतीने एका आठवड्याची मजुरी मिळाली आहे. They got weekly wages as 800, 1200 and 1000.
नाउ फाइंड आउट द ॲव्हरेज विकली वेजेस. असा जर प्रश्न असेल तर आपल्याला काय करावं लागेल? ह्या तिन्ही रकमांची बेरीज करावी लागेल आधी, म्हणजे सम ऑफ व्हॅल्यूज येईल. तर 800 अधिक 1000, 200 अधिक 1000, 800, 1200, 1000, म्हणजे ह्या तिन्हीची टोटल केली तर काय येईल? ती येईल 3000. म्हणजे हे झालं सम ऑफ व्हॅल्यूज. मग सम ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय एन. एन म्हणजे संख्या, नंबर ऑफ व्हॅल्यूज. तर 3000 भागिले 3, इथे नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहे? 3. 3000 भागिले 3 म्हणजे किती येईल मग? ॲव्हरेज वेज 1000 रुपये. 3000 भागिले 3 म्हणजे 1000 रुपये हे ॲव्हरेज वेज येईल. तर कधी कधी पॉइंटमध्ये देखील व्हॅल्यूज दिलेले असू शकतात. तर त्याचीही टोटल करायची आणि भागिले, म्हणजे जे काही पदमूल्य दिलेले आहेत त्याची बेरीज करायची आणि भागिले किती पदमूल्य दिलेत त्याच्या संख्या पाहायची आणि ती संख्या खाली घ्यायची एनच्या ठिकाणी. समजा आपल्याला असं सांगण्यात आलं की साईज ऑफ शूज ऑफ 4 students is given. Size of shoes of 4 students is given as 6, 6.5, again 6, 7, again 6.5. आता इथे 5 विद्यार्थ्यांची गिवन आहे. साईज ऑफ शूज ऑफ 5 स्टुडंट्स इज गिवन. मीन मध्ये क्रम मागे पुढे झाला तर चालतो. आकड्यांचा क्रम मागे पुढे झाला तर चालतो, त्यामुळे डेटा जो आहे तो अरेंज करण्याची गरज पडत नाही. म्हणजे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिलेले आकडे असायलाच पाहिजे असे नाही. आता इथे आपल्याला कसं दिलेलं आहे? आकडे देताना 6, 6.5, 6, 7, पुन्हा 6.5, म्हणजे लहान मोठे आकडे कोणत्याही क्रमाने तिथे आहेत. तर आपल्याला फक्त लक्षात घ्यायचे आहे त्याची टोटल आणि किती आकडे आहेत ते, म्हणजे आपल्याला कामाचं आहे ते सम ऑफ व्हॅल्यूज आणि एन. आता टोटल करा. 6, 6.5, पुन्हा 6, 6.5, 7. आपल्याला सोयीनुसार तोंडी जर बेरीज करायची असेल तर 6, 6 ची बेरीज करून घेता येईल. ती येईल 12. 6.5, 6.5 ची बेरीज केली तर ती येईल 13. 13 येईल ती बेरीज. 13 अधिक 7, 20. 20 आणि हे 6, 6, 12 झाले म्हणजे 32. टोटल आली आहे 32. आता नंबर ऑफ व्हॅल्यूज किती आहे? 5.
Sum of values 32, number of values 5. Again, mean is equal to sum of values divided by n. आता इथे व्हॅल्यू म्हणून आहे साइज ऑफ शूज, तर त्याचीच बेरीज केली आपण. मग समेशन एक्सच्या ठिकाणी येईल 32, सम ऑफ व्हॅल्यूच्या ठिकाणी येईल 32 आणि एनच्या ठिकाणी येईल 5. 32 डिवायडेड बाय 5 म्हणजे उत्तर येईल 6.4. आता 6.4 काय आहे? मीन साइज ऑफ शूज, एव्हरेज साइज ऑफ शूज ऑफ these 5 स्टुडंट्स. आता पुन्हा एकदा आपण सुरुवातीपासून नजर टाकूया सुरुवातीला घेतलेल्या 2 उदाहरणांवर. तर आपण आज काय पाहिलेलं आहे? साध्या मालिकेमध्ये ॲव्हरेज किंवा मीन कशा पद्धतीने काढायचे. तर हे अगदी साधं असं सूत्र आहे. सरासरीचं सूत्र म्हणजे जेवढे काही आकडे दिले असतील ते आकड्यांच्या मूल्यांची बेरीज करून घ्यायची, तर ती येईल सम ऑफ व्हॅल्यूज. आणि त्याला आकड्यांच्या संख्येने भाग द्यायचा, डिवायडेड बाय नंबर ऑफ व्हॅल्यूज. म्हणून आपलं मीनचं सूत्र आहे, मीन म्हणजे स्मॉल लेटर ए. मीनचं सूत्र आहे समेशन एक्स डिवायडेड बाय एन. आता आपण पहिलं उदाहरण पाहिलं होतं. प्रश्न फाइंड आउट किंवा कॅल्क्युलेट अशा शब्दाने सुरू होऊ शकतो. तर इथे आहे कॅल्क्युलेट द अरिथमेटिक मीन ऑफ द फॉलोइंग सिरीज. आता इथे सिरीज दिलेली आहे ती मार्क्स, व्हॅल्यूज दिलेले आहेत ते मार्क्स. आता इथे आकडे दिलेले आहेत 45, 50, 55, 64, 56, 42, 48, 40. तर हे सगळे व्हॅल्यूज आहेत, मार्क्स. त्याला साइज पण म्हटलं जातं किंवा व्हॅल्यू म्हटलं जातं. तर इथे सम ऑफ व्हॅल्यूज किंवा टोटल साइज, तर ह्याची बेरीज केली तर बेरीज आली आहे, किती आली आहे? बाय ॲडिंग ऑल दिस मार्क्स वी गेट टोटल मार्क्स, that is sum of values. Sum of values is 400. Now, how many values are there in this series? There are 8 values. So, in place of n, we take 8. 400 divided by 8 is equal to 50. Mean marks means average marks is equal to 50. In the second example, calculate the average age. Average age आपल्याला काढायचा आहे. हाही प्रश्न फाइंड आउट द अरिथमेटिक मीन ऑफ द फॉलोइंग सिरीज अशा पद्धतीनेही असू शकतो. सो एजेस आर गिवन.
वय वर्षामध्ये दिलेलं आहे, एज इन इयर्स. 30, 44, 45, 50, 55, 64, 56, 42, 48, 46 ह्या पद्धतीने आपल्याला वय दिलेली आहेत. आता ह्या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर मिळेल सम ऑफ व्हॅल्यूज, म्हणजेच टोटल एज आपल्याला मिळेल. आपलं सूत्र आहे मीन इज इक्वल टू सम ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय n. Sum of values, by adding all these ages, we get sum of values as 480. Divided by n, number of values is 10. 480 divided by 10 is equal to 48. So mean age is equal to 48 years. So our question was calculate the average age. Answer is average age is 48 years. So thank you.